वरची भाव आज शेतकऱ्याला मिळत नाहीये। आज अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याची परिस्थिती एवढी वाईट आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये की आम्ही कृषी अधिकाऱ्याला सांगावं लागतं, तो म्हणतो महसूलवाल्याकडे जा। महसूलवाल्याकडे सांगितलं तर कृषीकडे स्टॉप अपूर्ण आहे। माझ्या तालुक्याची स्थिती जर सांगितली तर एका मंडळाला फक्त 7 कृषी सहाय्यक, गावं 173 आणि कृषी सहाय्यक 7, कसे पंचनामे होतील? ग्रामसेवकाची मदत घ्या, बाजूच्या तलाट्याची मदत घ्या। बरं ठीक झालं आमच्याकडे महसूल मंत्री आहे, बरं ठीक झालं आमच्याकडे कृषी मंत्री आहे। मग साहजिक वाटतं आमचं पोरगं जर फौजदार आहे तर फटफटी सुटेल। साहजिक वाटतं जिल्ह्याला की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे। शेतकऱ्याला साहजिक वाटणार की आम्हाला पाहिजे त्या प्रमाणामध्ये न्याय मिळेल। आमचं केळीचं पीक भयानक आहे अध्यक्ष महोदय। केळीच्या पिकावर जरी एक गार पडली, नुसता एक डाग जरी पडला पूर्ण घर कामातून जातो। पोटामध्ये जर एक खोळामध्ये एक जरी गारचा टिपका गेला तरी तो त्या ठिकाणचं पूर्ण घड वाया जातो। आम्हाला मदत केली जाते 15,000, 20,000, 25,000 एक खोड जमिनीतून बाहेर फेकायचं असेल नाचतं खोड, 10 रुपये खर्च आहे। 10 रुपये एका खोडला बाहेर फेकायला। एका एकरमध्ये किती खोड लागतात? 1500। नाचते खोड जर फेकायची आहे शेतकऱ्याला तर 15,000 रुपये लागतात। आम्ही काय देतोय? आम्ही काय देतोय शेतकऱ्याला? शेतकरी हा पाठीचा कणा आहे। शेतकरी म्हणजे आमचा राजा आहे। राजा भिकारी झालाय, राजा भीक मागतोय। आत्महत्या करण्याकरता राजाला प्रवृत्त केलं जात आहे। मी नेहमी सांगितलं IAS IPS केडरचा माणूस का आत्महत्या करत नाही? का माझा शेतकरी आत्महत्या करतो? सरकारने उठावं पैसे द्यावं, सरकारने उठावं पैसे द्यावं। कायमचं सोल्युशन काढा ना। प्रकल्प उभे केले, मागच्या काळात करू द्यायचे, आताच्या काळात केले। एखाद्याला शर्ट घालून द्यायचं, एखाद्याला पॅन्ट घालून द्यायची, एखाद्याला अंडरपॅन्ट घालून द्यायची, एखादा काहीच घालायचं नाही। अहो कमीत कमी एका माणसाला पूर्ण जसे कपडे घालतात तसा एक प्रकल्प पूर्ण करा, जेणेकरून त्या विभागाचा प्रश्न सुटेल। एकीकडे भूमिपूजन करायचं, एकीकडे 30% धरण उभं करायचं, एकीकडे 60% धरण उभं करायचं, एकीकडे धरण पूर्ण उभं पण चाल्या नाही। अशाने आमचं काय कायमचा प्रश्न सुटणार आहे? लाईटीचा प्रश्न आहे, MSCBचा प्रश्न आहे। आज सगळीकडे काय परिस्थिती आहे? मुख्यमंत्री महोदयाचं आम्ही अभिनंदन करतो। 5 लाख सोलर पंप आमच्याकडे मिळणार आहे आणि 5 लाख सोलर पंप आल्यानंतर शेतकऱ्याला वाटायला लागलंय की चला बुवा काहीतरी आता आशेचा किरण आहे। विदर्भातले आमचे माननीय मुख्यमंत्री आहे, तुमचं ना आमचं सेम आहे। तुम्ही कपाशीवाले, आम्ही कपाशीवाले, पण आता कपाशी कुठे तुपाशी आहे? तो तर कायमचा उपाशी आहे। अध्यक्ष महोदय, आज आमच्याकडे आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिले। आम्ही कलेक्टरला सांगावं काय आदेश आले काय? काय आम्हाला वरतून आदेश नाही। मी तर सांगेल की असा काही तयार करा मुख्यमंत्री महोदय। अहो पंचायत समितीचा सभापतीचा कोण असतो, PA म्हणला किंवा सचिव तर तुमचा व्हिडिओ असतो। अरे आमदाराचा पण सचिव तुम्ही तहसीलदार करून टाका। सांगायचा अर्थ असा की असं काही प्रशासन मजबूत करण्याकरता आमदाराच्या हातात तुम्ही ताकद द्या। तो कोणत्या पक्षाचा आमदार असं नाही। माझा असं एक विनंती आहे आपल्याला, तहसीलदारांचा ऐकत नाही। कोण तहसीलदार? कसला तहसीलदार? अहो 3.5, 4 लोकांतून निवडून आलेले आम्ही आमदार। व्हिडिओला तुम्ही, सभापतीला तुम्ही मान देतात। विषय जरी वेगळा असला तर आमचा सभापती झेंडावंदन करतो आणि आमचा तहसीलदार झेंडावंदन करतो आणि आमदार उभा राहतो। अहो निर्णय बदला, तुम्हाला निर्णय बदलायचा अधिकार आहे आणि याचा भाऊ तुम्ही अनाथांचे नाथ आहे, अति तुमची उपमा आहे। आम्ही आमदार आपल्याकडनं अपेक्षा करणार आहे। तुम्ही एक वेळ तहसीलदारांना स्थिर करा हो, आमदारांना अधिकार द्या हो। आमदाराचा सचिव तहसीलदार असला पाहिजे तालुक्याचा। याचं कारण साधे टँकर मागायचं असलं आम्हाला, दुष्काळी भागामध्ये टँकर हवंय। व्हिडिओला सांगा, पंचायतमध्ये गावाला पंचायतून त्याच्याकडे पाठवा, मग तो पुढे पाठवेल। काय काय चाललं काय? आम्ही कुणाकरता मागतोय टँकर? आम्ही कुणाकरता मागतोय पाणी? आम्ही मागतोय शेतकऱ्याकरता।
आम्ही मागतोय वाड्या करता, आम्ही मागतोय चाड्या करता, कुणाकरता मागतोय? आणि म्हणले 4,000चं पॅकेज दिलं, 42चं पॅकेज दिलं. तुम्ही किती पॅकेज द्या, काय होतं शेतकऱ्याचं? 1700 रुपयाचं डबडं येतं, राशी 2चं. उगवलं तर उगवलं, नकली कंपनीचं असलं तर गेलं. सांगायचा अर्थ असा की या पैशाने शेतकऱ्याचं भलं होणार नाही. 3-3 वेळेस पॅकेज द्या की 4-4 वेळेस पॅकेज द्या. कायम स्वरूपी तुम्ही शेतकऱ्याला उभं करण्याकरता ग्राम विकास मंत्रालयाने जलमुक्त अभियान जो कार्यक्रम राबवलाय त्याची व्याप्ती वाढवा. अध्यक्ष महोदय, बोलू द्या अध्यक्ष महाराज. म्हणत असाल तर बसून जातो. बोला 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 बोला. शेवट पाहिजे बोला. जलमुक्त अभियान, जलयुक्त अभियान, जलयुक्त अभियान जो कार्यक्रम राबवला गेलाय त्याची व्याप्ती वाढवली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये आम्ही नियम घातले. टँकर फीड गाव पाहिजे. 4 वर्षापासून कोणत्या गावात टँकर गेलं? 5 वर्षामध्ये कोणत्या गावामध्ये टँकर गेलं? माझी तर ताईंना विनंती आहे, तुम्ही हे पाहू नका ताई. तुम्ही देताना एक विनंती आम्हाला करणार, तुम्ही टँकर फीड गाव पहिल्या प्राधान्याला घ्या. पण आमची विनंती आहे की आम्हाला जिथं पाणी अडवण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे, जिथे आम्हाला वाटतं की आमदाराला इथं आम्हाला पाण्यापासून काम करायचं आहे. मी मागच्या भाषणामध्ये पण बोललो की तुम्ही आम्हाला एक स्पेशल ग्रँट द्या, 50 लाख 1 करोड रुपये प्रत्येक आमदाराला, की तो पैसा फक्त पाणी अडवण्याकरता वापरला गेला पाहिजे, विहिरी पुनर्भरण करण्याकरता वापरला गेला पाहिजे. तो पैसा जिथं जिथं छोटे नाले वाडे पाहत आहे, जिथं जिथं पाणी अडवता येणार आहे त्याच्याकरता पैसा द्या. अध्यक्ष महोदय, तुम्हाला धरणाची गरज नाही, साधे तुमच्या नद्या वाहत आहे. नदी जोड अमुक जोड हे माहित नाही आम्हाला. आम्हाला माहिती आहे जे पाणी वाहून जात आहे 7-7, 8-8 कोटीचा एक बंधारा द्या नदीवर. बघा तुम्ही शेतकरी भीक मागायला येतो का तुमच्याकडे? अरे आमचा शेतकरी टँकरला पाणी टाकतो, विहिरीत कपाशी लावायला पाणी टाकतो. अध्यक्ष महोदय, 2000चं टँकर घेतो दादा. सगळ्यात जास्त ठिबक सिंचनचा जिल्हा आमचा आहे महाराष्ट्रामध्ये. जेवढं ठिबक सिंचन राबवलं तर त्याच्यातून 44% ठिबक आमचा जळगाव जिल्हा करतो. अहो आम्ही एक टँकर आणतो भास्करराव, विहिरीत टाकतो, विहिरीत टाकून रात्री 12 वाजता लाईट येते, 12 वाजता आम्ही शेतात जातो आणि त्या टँकरला आम्ही कपाशी लावतो. कपाशी आणि रोज सट्टा खेळतो शेतकरी, रोज सट्टा खेळतो. आज आकडा येईल, उद्या आकडा येईल, येत नाही त्याचा आकडा. शेवटी डबडं घेतो पैशांचा आणि मरतो. अध्यक्ष महोदय, एका वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यात 327 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या. लाज वाटते आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलाय, महापुरुषांचे फोटो लावले, त्यांच्या आत्म्यामध्ये बसतील आमच्याकडे. वारे रयतेचे राजे. एक राजा होता, तोंडाला मुष्ट बांधल्याशिवाय घोडा बांधावरून जात नव्हता. आणि एक राजाला वाचवण्याकरता जो शेतकरी राजा आहे त्याच्याकरता आम्ही एवढे राजे येऊन बसलोय, त्याला आम्ही वाचवू शकत नाही. अरे आम्हाला ठोस द्या. ती विमा कंपनी निघाली, हैदराबादला हवामानाचं मशीन, म्हणजे डोक्याला जखम आणि मांडीला मलम. हैदराबादला मशीन, त्या हवामानाचा अंदाज कुठला सांगता? जळगावचा. अरे हैदराबाद 700 जळगावहून. सरकार वाईज हवामानाचा अंदाज द्या ना. 65 मिलीमीटर पाऊस पडला पाहिजे, इतके वारे वाहिले पाहिजे, अमुक झालं पाहिजे. जलमुक्त अभियान, जलयुक्त अभियान, अमुक अभियान सगळं आम्हाला मान्य आहे. पण शेतकऱ्याला आता तुम्ही पेरणीला काय देणार आहे मुख्यमंत्री महोदय? आता तुम्ही उभं केलं त्याला. लग्नाचं प्रमाण चेक करा जरा उत्तर महाराष्ट्राचं. लग्न करत नाहीये शेतकरी मुलींचं, पैसा नाहीये खिशात, सावकार कर्ज देत नाहीये, उतारावर पूर्ण भरलेलं आहे. काय करणार आहे? आज आपण सगळेजण एकजूट होऊन 15 वर्ष आम्ही काय केलं, 10 वर्ष तुम्ही काय केलं, तुम्ही केलं नाही म्हणून तुम्ही तिकडे बसले आणि आम्ही इकडे बसलो. उद्या आम्ही केलं नाही तर आम्ही पण तिकडे बसू. याचं कारण, अरे 250 आमदार इथं शेतकऱ्याच्या भरोशावर निवडून आले. तो गांडीव ना शेतकरी, युनियन नाही आहे त्याची.
अंगणवाडीच्या बाया चांगल्या आहे, त्या ताटली चमचा मोर्चा काढता. आमचा शेतकरी हवाल दिलाय, वाटप करून टाकली आहे तुम्ही शेतकऱ्याची. केळीवाला, ऊसवाला, संत्र्यावाला, कपाशीवाला, मोसंबीवाला एकजूट नाही होऊ शकत तो. ज्या दिवशी एकजूट होईल ना, सगळे आमदार पुढे पळतील ना, शेतकरी काठ्या घेऊन मागं पळेल. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याला वाचवण्याची गरज नाही, राजकारण करण्याची गरज नाही आहे. वाटप करू नका शेतकऱ्यांमध्ये. विमाचे काय, एक हो आपल्याकडे जेडीसीची बँकेने विमा काढला. एका विभागामध्ये 388 रुपये विमा. किती? 1010 प्रमाणे कापला. एका विभागात 388, 3088, एका विभागात 2088, एकीकडे किती? 630. एकी कांसर विभागामध्ये 630, धरणगावला 880, उतरांना 530 आणि मुक्ताई नगरला 3880. करण्याचा बोल म्हणजे कंपनीवाल्यांनी असा घोड काय करावा? विनोदाचा भाग किंवा दिकेचा भाग सोडा, पण विभागामध्ये सुद्धा विमा कंपन्या आमच्यावर केवढा अन्याय करतात, यांना आम्ही समजवण्याची गरज आहे. सगळ्यांचा पिकाचा कपाशीचाच विमा आहे ना. सरसकट जर 2000 तुम्ही मुक्ताई नगरला देताय ना, तर 2000 तुम्ही धरणगावला पण द्या ना. इथे 880, इथे काय Y1 लावली होती, तिथे काय राशी 2 लावली होती, इथे काय S4 लावली होती. एक जातीचा तुम्ही विमा काढलाय, एक जातीची भरपाई द्या ना. आमच्यामध्ये विभाग करून टाकले, आमच्यामध्ये तुकडे करून टाकले. शेत आला, बाप दाखव, तुझा बापाचं प्रूफ दे. 3 प्रूफ बापाचे द्यावे लागतात. कोणी माणूस आहे का खोट्या बापाचं नाव सांगेल? म्हणजे काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची. बँकेत मी बापचं नाव सांगण्याकरता प्रूफ द्या, मी सांगतो ना माझा बाप आहे, विषय संपतो ना तिथं. या बारक्या बारक्या गोष्टींवरून अशिक्षित शेतकरी 3 वेळेस बँकेकडे जातो, वापस येतो आणि ते पैसे मिळत नाही. म्हणून आम्हाला विनंती आहे, आता या वर्षाचं सोडा, पुढच्या वर्षाला शेतकऱ्याला तुम्ही काय देणार आहे ते बोला. पैसा देऊ नका त्यांना, तुम्ही माफ 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 हे शिकवू नका. एक वेळचा ठोस कार्यक्रम करा. धरण नका बांधावं, नवीन नाला अडवा, पाणी अडवा, विहीर भरा, शेततळे द्या, बघा उठतो की नाही तो. एक शेततळ जर मजबूत बांधलं ना अध्यक्ष महोदय, 8 महिने तुम्हाला पाणी नाही आलं तरी ते शेततळ तुमचं शेत वाचवू शकतं. याला प्रचार प्रसार आणि इमानदारीची गरज आहे. म्हणून अध्यक्ष महाराज, आता इथे काँग्रेसचं राज्य राहू दे का, राष्ट्रवादीचं राहू दे का, शिवसेनेचं राहू दे का, भाजपचं राहू दे, उद्या शेतकऱ्याचे जर तुम्ही कामं केले नाही तर तुमचे 75 तिकीट कार्यक्रम आटपलेला आहे. तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये राहा, तुम्ही ज्या इमानदार काळ्या आईच्या सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या मागे उभे राहिले नाही तर खचितच तुम्ही पाप करताय असं माझं स्वतःचं मत बसतं. म्हणून अध्यक्ष महाराज, शेतकऱ्याला वाचवा. अध्यक्ष महाराज,